अरे झाला काय हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आज माझ्या मैत्रिणीची हळद आहे आणि मी आता चाललोय हळदीला. आकाशाने मी आलेलो बाहेर जरा निसर्गाचा आनंद घ्यायला. मागं तळा आहे मागं. सो आम्ही आलेलो बाहेर आणि आता चाललोय. सौरभ येतो मला घ्यायला, कारण की सकाळी मम्मी वगैरे जाऊन आल्यात हळदीला. सो मी आता चाललोय. काहीतरी विषय झालाय. अरे झाला काय काला काय झाला? पडली काय सो गाईज, आता आम्ही इथं आलो होतो जरा. तर इथं एक आदिवासी वाडी आहे. त्या आदिवासी वाडीमध्ये पोरी होत्या, लहान लहान पोरी होत्या. त्या गेल्या होत्या इथं काहीतरी भांडी बिंडी धुवायला. आणि अचानक काय झालं काय माहिती, सगळ्यात पोरी वाटायला लागल्या, भांडी वगैरे तिकडेच टाकले, कपडे वगैरे तिकडेच टाकले आणि रडत रडत निघालेत. सो आता आपण बघू जाऊन काय विषय आहे ते. सो मी तुम्हाला सांगतो गाईज. काय जास्त विषय नाही, त्यांच्या मुलींमध्ये कुणीतरी एक दगड मारला आणि त्या एका बारक्या पोरीला लागला. तो तिच्या डोकं फुटलं, रक्त वगैरे यायला लागले. त्या पोरी घाबरल्या. सो त्या पोरी सगळं ओरडायला लागल्या, रडायला लागल्या. आणि आता विचारलंय ना आम्ही काय झालं म्हणून. सो त्यांनी सांगितलं की काय नाही, त्या का पोरीने दगड मारला, तर दगड लागलं, त्यामुळे ते ओरडायला वगैरे लागले. सो काही विषय नाही. सो आता आपण निघालोय घरी, जाऊ जरा फ्रेश वगैरे होऊ. नंतर मग मी सौरभला फोन लावतो, सौरभ येईल घ्यायला मला. मग आपण जाऊ पल्लूच्या इथे जाऊन मग जरा तोंड दाखवून येऊ परत, कारण की संध्याकाळी परत जायचं आहे. सो चला. आणि हे बघा, नॅशनल मुंबई गोवा हायवे, शर्यतीचा थरार. काय बोलायचा, एखादा आला फास्ट मध्ये आणि उडून नेला तर काय करणार. सो गाईज, आता आलंय सौरभ घ्यायला मला. पण आम्ही आता पल्लूला फोन लावला तर पल्लू बोलली की 6 वाजता कार्यक्रम आहे. सो आता सौरभ मला सोडेल घरी. हा बघायला. हा ओके. हा कॅमेऱ्यात बघून हात करायच्या नादात पुढच्या स्कूटीवाल्याला ठोकला असता. सो आता आम्ही आता जातो घरी, जरा फ्रेश वगैरे होतो, जरा एक झोप काढतो. नंतर मग आपण 6 वाजता बाहेर पडतो. पर्यंत माऊ वगैरे ते पण येतील 8-9 वाजेपर्यंत. मग जाऊ आपण पल्लूच्या इथं. माझी हळद लावायची बाकी राहिले, बाकी हे सगळे लावून आले. मला फसून गेले, मला काय सांगितले नाही, हे गेले ते. सो चला. सो मी आता आलोय घरी, बिल्डिंग खाली आहे. मला सोडून किती तास झाले, हा अजून इथंच आहे. आता घरी जातो, जरा फ्रेश वगैरे होतो आणि काहीतरी खातो बितो. मग संध्याकाळी सौरभ फोन करेल, मग आपण पडू बाहेर. सो गाईज, आता आम्ही निघालोय पल्लूच्या हळदीला आणि सौरभ आलाय आता मला घ्यायला. सो आता पल्लू आलेली आहे. पल्लूची मम्मी आणि पल्लू आहे. खुशी तर बघा, लग्नाची नुसतीच खुशी. हा सौरभचा कार्टा बघा कसा नाचतोय, बघा बापावर गेलाय. ऍक्शन व पाठीची उभी आहे. बघा, एकतर लेट आले आणि जी गडबड बघा, ही बघा. आणि फोटोग्राफर थांबले त्यांच्यासाठी आणि यांचा तमाशा बघा. युनिवर्स, अरे 11 युनिवर्स. हा, कसं वाटतंय काजल, तुझ्या मैत्रिणींचं लग्न आता होणार आहे उद्या? खूप छान वाटतंय. जाऊ दे पल्लू, रडू नको. पल्लू डोळे पूज, जाऊ दे.
बसून दाखव. हा लोद्या बघा कसा. हे चल हे आपलं काढूया आता. हे आपलं. काही जे बघा माऊ आता पुण्यावरनं येत होती तर माऊनी आणले वाघाची पिल्ल, सॉरी मांजरीची पिल्ल आहे ती. आता परत त्यांना सोडायला आम्ही चाललोय. माऊली नाहीत काम इथं. हे बघा इथं 3 आहेत. किती तिथं? इथं 3 आहेत, इथं एक 4 आहे. 4च आहेत काय झालं? हे बघा माऊला नाही काम. सो गाईज इकडे इकडं. सो गाईज आता आपण त्या पिल्लांना एक सेफ जागेवरती सोडलेली आहे. तर आता बघू त्यांची आई येईल आणि त्यांना तिथनं घेऊन जाईल. कारण की माऊ आणि शुभ्या जेव्हा आले तिकडनं पुण्यावरनं तर त्यांना तिकडे तर भेटलेले पिल्ल. त्यांना रस्त्यावर सोडायला नको पण त्यांनी घरी आणले, दूध वगैरे पाजले आणि आता त्यांना आपण एका सेफ जागेवरती सोडलेलं आहे. सो आता आपण चाललोय डायरेक्ट आता पल्लूच्या इथे परत. सो चला, हळदीला अजून नाचायचं आहे. तर जेवण वगैरे तर झालंय. हे येणार होते म्हणून आम्ही थांबलेलो. आणि हा आमचा रोहित आटकुले, लहानपणीचा दोस्त आमचा. सो आज आलाय तो, कारण की तो रात्री परत निघणार आहे मुंबईला. चला. तेरी मैं जग बाबा अखियों बिचों लंबियां बरसातां तू आए गिन याद तेरी मैं जा कर तू बाबा अखियों बिचों लंबियां बरसातां. आणि हळद वगैरे सगळे संपल्यानंतर मग आम्ही निघालो तिथून. सो व्लॉग एंड करायला काही जमलं नाही. सो हा व्लॉग एवढाच होता. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.